मानलं दादा तुम्हाला. गेले 7 फुटावर मिरची भाजते एवढी भयानक. म्हणजे 7 फुटावरती सुद्धा वर. लास्ट परत मिरची टोकडी झालेली नाही. हा सत्यता पाहायला आलो. पोरांचे मोबाईल पोराही सांगितला बाबा चला आमच्या बरोबर तुम्हाला दाखवतो प्लॉट तिकडे कसं बनवलं ते. हो ना. हा चालेल चालेल सांगा. बोलायचं राहिलंच नाही. असा 6 फुटाचा माणूस झाकला जातो याच्यात. ना सेटिंग पण वरती चालूच आहे, एवढा माल पकडून तरी फ्लावरिंग वगैरे पण चांगलीच आहे ना अजून. घ्या घ्या त्याच्यात व्हिडिओ. जबरदस्त आहे. जबरदस्त एक नंबर. दादांची मेहनत आहे. क्वालिटी तर एक नंबर. काय माल लागलेला आहे बघा ना. क्वालिटी अशी आहे का दादांचं डोळं मिटकून माल मार्केटमध्ये सेल होत असेल ना. आताच्या तर रेट तर भयानक आहेत मिरचीचे. मस्त हे करा वरती फांदी. बघा ना काय माल हा, मालच आहे ना. ना. क्वालिटी एक नंबर मिरचीला आहे. एकदम लांब मिरची. 5 ग्रॅम मिरची वजन घेते. हो हो हा? हे दादा दाखवतायत. हो बा. शेवटपर्यंत माल. हा? एक नंबर प्लॉट आहे दादा. बरं आता ही तुम्हाला तिकडे झाडाला काय दिसते सर्व. मिरची दिसते पूर्ण. हा? पानं कमी दिसतात ना, मिरची जास्त दिसते लांबूनच. नाही नाही म्हणजे रिअलच आहे. आता तुम्ही हे पाहिलं तुमचं खास काय. तुमचे दादांचे व्हिडिओ बघून आलो होतो पण ते खरोखरच आहे. हा ना? असं काय एडिटिंग वगैरे फेक वगैरे काय नाही, खरोखरच आहे. मिरच्या ना मिरच्याच दिसतात. एक नंबर क्वालिटीच्या मिरच्या पूर्ण. आता असा 22 टन माल काढेल असं तर नाही ना. बरं आहे की नाही. नाही. आता तुमचा 22 टनावरती विश्वास तर बसला असेल काय. विश्वास खरोखरच बसलेला आहे कारण मिरची एवढी भयानक दिसते. मिरचीच दिसते पूर्ण ना. एवढी झाडा पडलेले हे आहेत बघा. का. अजून आता हे तोडा होळीच्या नंतर अदुगरच येईल तर लय प्रॉब्लेम होईल. तो माणसं नाही भेटणार हे करायला मस्त मस्त. असं. बरोबर ओके ना. काय तुमचं ओके हो का. एक नंबर माल आहे. हा एक नंबर क्वालिटीच बघा तुम्ही. काय हे काय म्हणजे तुम्ही एवढ्या लांब आल्याचा फायदा झालाय ना. फायदा झाला. हा एवढे लांब आलो त्याचा फायदा झालेलाच आहे. काय हो मिरचीच मिरची. जिकडे बघा तिकडे मिरचीच दिसते. हे पण आहे झाडांमध्ये शेंड्यापर्यंत मिरचीच आहे. हा म्हणजे कोणत्याही जरी फांदीवरती जर करा इथं फांदीवरती इथे ही हा हाय मिरचीच. हा हे मिरची नाही छान आहे. थंड आणलाय सर्वांना पिण्यासाठी जरा गरमीच्या मोसम मध्ये. तो कोको कोला कंपनी यांच्याच इकडे आहे ना आंबाडीला. कुडूसला बरं हा. या ना. भात कसा आहे बघा. अशी व्हरायटी म्हणजे लास्ट परत मिरची टोकडी झालेली नाही. हा लास्ट परत तिचा जो सुरुवातीपासून जी असते हा. तीच तिची. हो म्हणजे स्टार्टिंग जी लागते लेन तशीच आता पण Last लांबीला वगैरे वजनाला पण आतापर्यंत तशीच आहे. तशीच बरोबर आहे. तशीच म्हणजे माल जो- भरपूर आहे. मालाचा काय टेन्शनच नाही हो ना. ना. जी झाडांना जे रोग काय ह्या असं काय दिसतच नाही. आता व्हायरसची झाडं दिसतात का तुम्हाला? नाही नाही काहीच नाही दिसत. आमची पण लय तसा प्रमाण. हो ना. हा बरोबर आहे. मग आता ही मिरची तुम्हाला पाहिल्यानंतर ही व्हरायटी सुप्रीम हॉट तर तुम्हाला म्हणजे काय म्हणजे तुमचं या व्हरायटी हे बद्दल काय साधारण हे व्हरायटी मला आम्ही साधारण डोका लावणार पुढच्या वर्षी लागवड हे करणार असा. हा. बरोबर कारण हिच्या जवळजवळ आतापर्यंत 6 ते 7 तोडे होऊन गेलेले. हा बरोबर हा 7 तोडे होऊन गेलेले. पण आता ही मिरची जर तुम्ही जर पाहिली तर हे बघा, हा. भरपूर मिरची आहे. भरपूर मिरची आहे. बरोबर आहे ना. हो. आणि आता ही अजून 2 ते 3 दिवसातच तोडा. सगळ्यात महत्वाचं काय काय हिचा तोडा 8व्या दिवशी येतो. 8 दिवसामध्ये परत तयार होतो तयार होतो. बरोबर आहे. असं. नाही म्हणजे करणार पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला बोलवणार तिकडे. हो ना नक्की बोलवा. नक्की बोलवणार. हा सत्यता पाहायला आलो. पोरांचे मोबाईल पोराही सांगितला हा. बाबा चला आमच्या बरोबर तुम्हाला दाखवतो प्लॉट तिकडे कसं बनवलं ते. हो ना हा चालेल चालेल. हा काय बोलाल तुम्ही काय सांगा. बोलायचं राहिलंच नाही. असा 6 फुटाचा माणूस झाकला जातो याच्यात. आणि मिर ए, इकडं मेथीची उंची घेऊ पण हा? कसा आहे माल. एकदम टॉपला.
खपला ना, मार्केटला पडत नाही, लगेच एक नंबर मध्येच जातो, एक्सपोर्टलाच जातो. बघा ना माझी 6 फूट उंची आहे. 6 फूट जवळजवळ गेली 7 फुटाच्या वरतीच जाईल आता ती. बरोबर. फवाराची कसे फवारायचे? हो ना, तेच ना. हा, मिरची दाखवा तिथे कशी वरती. हे बघा ना quality. मिरची पहा शेंड्यापर्यंत आहे. हा, ना सेटिंग पण वरती Setting चालूच पण आहे, एवढा आहे. माल पकडून तरी फ्लावरिंग वरती वगैरे पण चांगलीच आहे ना अजून. म्हणजे बघा तुम्ही आता ही पण इथं आपण जर उलट केलं ना, हे बघा इथपर्यंत. आणि जो मालाची क्वालिटी कशी, हे बघा इथं मोठी झालेली, बरोबर लहान वगैरे बरोबर होत गेलेली इथं बघा हो. वरती इथं सेटिंग पर्यंत परत फ्लावरिंग. म्हणजे सकाटाला ह्या ब्रँचेस आहे ना, या मग खूप चांगल्या पद्धतीने फुटतात. म्हणजे नाही खरोखर बघितलेलं नाही. व्हिडिओ बघून आम्ही विचार केला होता का कमी असेल, पण असं नाही. खतरनाक झाडं पण बनलात ना, माल एवढा बघितलेलाच नाही. नाही ना, गेली 7 फुटावर मिरची बाजते एवढी भयानक. म्हणजे 7 फुटावरती सुद्धा वरती जर मिरची लागते, हे विचार करा तुम्ही. हे वा, आता हे काका तर दिसून नाही राहिले इकडं. 5.5 भयानक म्हणजे जी व्हरायटी आहे ना ती बेस्ट आहे. आयुष्यात कधी नाही बघली एवढी. नाही खरोखर मी बघलेलं नाही एवढी सेटिंग आणि एवढी फळं मी बघितलेलंच नाही. आणि फळ किती आहे विचार करा ना तुम्ही. म्हणजे मिरची काय, मी तर बोलतो काका पानं कमी आहेत आणि फळ जास्ती आहे याच्यामध्ये. पानं कमी येतात, बघा पानासारखंच आहे डायरेक्ट. हो ना तेच. मानलं दादा तुम्हाला. नाही, खरोखर तुम्हाला जी ट्रीटमेंट आहे ना ती बरोबर आहे. आम्ही 25-30 वर्ष काशी केली करतो, पण कधी झाड असं बनलेलं बघितलंच नाही आयुष्यात. नाही 30 वर्ष कमाला बनवतो आम्ही, पण हे झाड बघासाठी एवढं जवळ 50-60 आम्ही बघून आम्ही वडिलांना घेऊन आलो खास आम्ही बघा. हा ना, तर त्यांना दाखवायचे होते आम्हाला. बरोबर आहे. आम्ही ना हा दोघं पार्टनर मध्ये हा 30 ते 35 वर्ष हे काय करतो काम. एक गच्चीच काम मिरचीच केलं. बनवतो, बरं पण अशी झाडं बनली नाही आमच्या जवळून. असा बरोबर. त्याच्यासाठी प्लॉट आम्ही बघायला आलो खास. नाही ते व्हरायटी इथं पण आहे. हा. आणि यांचा पण हे साहेबांचा आपल्या हे घ्या, सपोर्ट घ्या, ते तुम्हाला 100% त्यांच्या सपोर्ट मध्येच आता करणार. हा बघू आता इकडून आम्हाला काय फवारणी काय लागते काय, बरोबर आहे. त्यांचा सपोर्ट असला तर बरा होईल. हा जवळच आहे ना, हा, एक दिवस तिकडे येतील ते हा. तुमच्याकडे. येऊ द्या, तुम्ही पण या तिकडे. नाही मी येईल ना. पुढे जा, पुढे जा. हा. अरे काय आपण तेच आम्ही मिरची बघायला आलो, हा. पण दादांनी मिरची खरोखरच बनवले, झाडं वगैरे व्यवस्थित एकदम बनवले. हा. आणि दादांचे आम्ही धन्यवाद मानतो, त्यांनी आम्हाला माहिती दिली. बर चांगले. काय आता हे तुमचं म्हणजे ही व्हरायटी जी आहे सकाटा, ही तुम्हाला 2 महिने जे झाडच बनवण्यासाठी तुम्हाला पहिले घेणार आहे. 2 महिने काही लगेच डेव्हलप नाही, पण 2 महिने तुम्हाला ते झाड तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला प्रोडक्शन सुरू होणार आहे. आता काका बोलले की आम्ही 20-25-30 वर्षापासून बनवली, पण अशी कधी झाडच बनलं नाही. बनला नाही, बनला. पण मग सकाट काय बोलायचं काय परत काका नाही ना. एकदम मन एकदम समाधानी ना. आम्ही प्लॉट बघल्यानंतर आम्हाला एकदम हेच झाला, बरं वाटलं. बरं वाटलं. म्हणजे बघूनच असा हैराण झालो असा का प्लॉट तो बघा बनला असा. तिकडेचे प्लॉट बघतच फिरतो. अच्छा, अजून एक प्लॉटच बघून राहिला. नाही पण दादांची मेहनत आहे, जी बनवले ना झाड, हा हा. त्याच्यामुळे त्यांना उत्पन्नात पण वाढ भेटते. हम्म. आणि तुम्ही आता ते पाहिलं तुमच्या डोक्याच्या वर आहे, हो. बरोबर आहे की 6 नाही. फुटीची गेले. आणि तुम्ही शेंड्यापर्यंत डायरेक्ट लाचच्या पानापर्यंत तुम्हाला फळ दिसेल, हो सेटिंग चालूच आहे, थांबतच नाही. थांबतच नाही. बरोबर आहे. मग याच्यासाठी यांनी जे म्हणजे ट्रीटमेंट जे दिली ना महत्वाची, तीच महत्वाची, सगळ्यात महत्वाची. म्हणजे 2-2.5 हजार रुपये टाकी जाते उन्हाळ्यामध्ये, तर आता हिवाळ्यामध्ये कशी 1000-1500 पर्यंत जाते, बरोबर आहे की नाही. पण त्या ज्यावेळेस मग थ्रीप वगैरे येतो त्यावेळेस मग जास्त महाग जातो आपल्याला. म्हणून जर तुम्ही आपण अगोदरच जर जानेवारीपासूनच तुमची हार्वेस्टिंग सुरू झाली पाहिजे, ह्या हिशोबाने 2 महिने त्यासाठी अगोदर तुम्हाला ती मिरची लावणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटेल. कारण आता इथून पुढं कसं मार्च-एप्रिल पासून कसं हीट वाढते, मग चॅलेंजेस येतो, म्हणजे जास्त जास्त स्प्रेला खर्च होतो. तो कमी होण्यासाठी जानेवारीपासून फुल तुमचा माल निघाला पाहिजे. 50 रुपयाने जरी तुम्ही विकला, 50 रुपयाने जरी गेला माल, तरी तुम्ही प्रॉफिटेबल 100% राहणार, बरोबर आहे की नाही. हे म्हणजे बरोबर ना. असं आता यांचा जवळजवळ पहा जानेवारी पासून सुरू झाला, 44,000 बुडे, किती 22 टन माल नाही गेलेला आतापर्यंत,
आणि आता तर अजून तर किती भरपूर. आता बघा तुम्ही हा जवळजवळ मला वाटतं आता नाही ना 6-7 टन तर इथंच आहे अजून माल पडलेला आहे. याच्यावर झाडावर झाडावरच आहे अजून जर विचार जर केला तर ते जास्त जायला बसलाय पण कमी नाही. तर त्यासाठी म्हणजे 2 महिन्यामध्ये हा जर तुम्हाला उत्पन्न जर जास्त काढूनच सुरुवात झाली पाहिजे तोडायची, तर तुम्ही ऑक्टोबर एंडिंग पासून किंवा नोव्हेंबर स्टार्टिंगलाच तुम्ही काय झालं पाहिजे माल म्हणजे झाड लावलं पाहिजे, तर तुम्हाला ही सकाटा व्हरायटी तुम्हाला उत्पन्न जास्त देणार तुम्हाला. बरोबर आहे की नाही? चालेल, धन्यवाद मन सर. धन्यवाद. हा